शिव शंभू भूपती महादेव तू दिव्यगती शरण तुला जो जाणील भक्ती तर विनाशासुरी शक्ती शिष्य विचार भक्ती किमया धर्मपती प्रगट दिव्य रूप भस्म विभूती सिद्धेश्वर शिव गोरखगती गोरक्ष, मी तुझी वाट पाहतो आहे. तुझी प्रगती पाहून मला अत्यंत समाधान वाटले. गोरक्ष, हे शस्त्र दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आहे. बहिणी बाळा, तुला काय देऊ? तुला खाऊ देऊ का की दूध प्यायला देऊ? अहो आई, आत्ताच त्याला दूध दिलंय, नाही खाणार तो काही. पोट भरलंय का तुझं? अंगाई म्हणू तुझ्यासाठी? आई, तू काय अंगाई गाऊ नकोस, नाहीतर त्याची आलेली झोप उडेल. अहो, असं कसं म्हणता? उलट टाइमपाशी चांगला झोपतो तो. या या. कसा आहेस तू? काय करतोय? अरे गहिणी, बघितलंस का तुझ्यासाठी किती सवंगडी आलेत ते? अरे, आज इकडे कसे काय आलात? आम्ही गैरी संख्याला आलोय. याला गोरक्षाची आठवण आली ना, म्हणून आलो आम्ही. गोरक्ष सोबत एवढं खेळलात, पण मला कधी सांगितलं नाही तुम्ही. तुम्ही घराच्या बाहेर पडलाच नाही ना.
अरे पण घरात येऊन नाही का सांगायचंस? बरं, मुलांना गहिनी सोबत खेळू द्या, मी गावात जाऊन येतो. गहिनी कसा आहे तू? काकी याला बी गोरक्षाची आठवण येत असेल ना? अरे आठवण येणारच. खरं तर गोरक्षामुळेच तो आहे. आणि पहिली ओळख त्याची त्याच्यासोबतच झाली असेल. आजी मला जरा पाणी देल का? हो देते. थांब, थांब. गैरी गैनी माझी इच्छा पूर्ण कर. अरे गहिनीचे पाय पकडून काय करतोयस? काय नाही हे घे पाणी. काय रे झालं का काम तुझं? कसलं काम रे? काय नाही गैरी 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 गुरुवर ही फळं आणली आहे. वाटेत काही भय नाही वाटले ना? सुरुवातीला वाटले, परंतु तुम्ही दिलेले शस्त्र होते आणि तुम्ही शिकवलेली शस्त्रविद्या ध्यानात होती. त्यामुळे मी अरण्यात एकटा सहज जाऊन आलो. शस्त्राचा काही उपयोग झाला की नाही? वाटेमध्ये कोणती तरी दुष्ट शक्ती आली होती, परंतु त्या शक्तीला मी पराभूत केले. गोरक्ष, तू जे जे शिकतो आहेस ते श्री दत्त महाराजांसमोर तुला सांगायचे आहे आणि करूनही दाखवायचे आहे. हा शस्त्राभ्यास तुला वेळ मिळेल तसा करत राहा. होय गुरुवर, तुमच्यासाठी हा फलाहार आणला आहे, तुम्ही तो ग्रहण करा. तूही बैस.
आजी गहिनी खेळून खेळून झोपला, आता येतो आम्ही. वय अरे पण आता आलाच आहात तर थोडं थोडं जेवून जा ना. नग नग आजी, आम्ही घरला पण सांगितलं नाही. वय वय आम्ही निघतो आता. वय वय बाळांनो, अधूनमधून येत जा गहिनीला भेटायला. वय येऊ आम्ही. आणि हो ऐका, कधीही गोरक्षाची आठवण आली तर वाईट वाटून घेऊ नका. बारा वर्षांनी तो येणारच आहे ना परत. आणि हो, गहिनीशी भेटायला या आपण रोज, लक्षात ठेवा. वय पण बाळांनो, याल ना रे नक्की. वय पर आजी गहिनीला तर अजून बोलता येत नाही. अरे बाळा, तो लहान आहे ना अजून. तुम्ही रोज भेटायला येत जा, हा? म्हणजे त्याची तुमच्याशी ओळख होईल आणि तो तुमच्याशी खेळेल. हं? वय माझं काम झालं तर मी रोज येईन गहिनीशी खेळाया. कसलं रे काम, मला सांग. नाही नाही नाही, त्याचं काय काम आहे ते आम्हाला ठावाय. अरे पण माझं आधी काम होऊ दे, मग सांगतोच की. बरं ठीक आहे, सांग मला झालं की काम तुझं. वय आता निघतो आम्ही समजे. वय येतो आम्ही. चल चल. गहिनी, तुलाही आठवण येते का रे गोरक्षाची? गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. मच्छिंद्र, गोरक्षला ज्या पद्धतीने तू शिकवतो आहेस ते पाहता मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ध्यानासोबत शस्त्रविद्या ही ज्या पद्धतीने तू त्याला शिकवतो आहेस त्याचा उपयोग भविष्यात निश्चित होईल. मला खात्री आहे तू जसे युद्धात आणि शस्त्रविद्यात निपुण झाला आहेस तसाच गोरक्ष सुद्धा होईल. तुला मनुष्य, देव, दानव कोणीही पराभूत करू शकत नाहीत, तसेच गोरक्षचेही होवो ही सदिच्छा. कठोर तपाबरोबर त्याला स्वतंत्रपणे युद्ध करता यावे, कारण भविष्यात असे अनेक प्रसंग येतील जेव्हा गोरक्षला शस्त्र उचलावे लागेल.
रघु. गोरक्ष, तू? होय, तुझी इच्छा होती ना की आपण दोघांनी भेटावे म्हणून. होय गोरक्ष, मला तुझी लय आठवण येत होती म्हणून मी गहिनीला सांगितलं आणि गहिनीने मला सांगितले. कसं काय? तू तर लहान आहे. तो लहान जरी दिसत असला तरी तो नारायणाचा अवतार आहे. असं आहे वय? तुझ्या गुरुने मी हेच सांगितलं होतं. तुझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी तुला भेटायला आलो. आता तुला काय हवं ते सांग. मला काय बी नका, तू भेटला तेच बरं झालं. नक्की ना? नाहीतर मी जायचो आणि तुला परत काहीतरी आठवायचं. अरे नाही नाही, एवढंच होतं. बरं आहेस ना? हा, मी बरा आहे. आणि बाकीचे सवंगडी ते बी चांगलं आहेत. आता मी जाऊ? अरे थांब थांब थांब, इथं गोविंद आहे, गोपी आहे. एकदा भेट त्यांच्याशी. तुझी इच्छा होती म्हणून मी तुला दर्शन दिले. तुला आमची आठवण येते ना? होय, तर मी तुम्हाला कसं विसरेन? तुमच्यामुळे तर गहिनीचा जन्म झाला आहे. बरं, एकदा तर चल समदासनी भेटाया. तू पुढे. निरंजन अलख निरंजन